झिम्बाब्वे दौऱ्यावर पाकिस्तानी क्रिकेट टीमने कमालीचं प्रदर्शन केलंय। दुसऱ्या T20 सामन्यात झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर सपशेल शरणागती पत्करली। चांगल्या सुरुवातीनंतर फक्त 20 धावात संपूर्ण टीम ऑल आउट झाली। पाकिस्तानचा युवा स्पिनर सुफियान मुकीमने झिम्बाब्वेच्या टीमला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं। T20 इंटरनॅशनल मध्ये झिम्बाब्वे टीमची आतापर्यंतची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे। अंडर-19 आशिया कप स्पर्धेतील 12व्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध संयुक्त अरब अमिराती आमनेसामने असणार आहेत। दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना असणार आहे। UAEचा नेट रन रेटचा अपवाद वगळता दोन्ही संघांची स्थिती सारखीच आहे। दोन्ही संघांनी 2 पैकी 1 सामना जिंकलाय तर 1 गमावलाय। त्यामुळे आता एका जागेसाठी या दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे। असंख्य आणि मातब्बर क्रिकेटपटूंचे दिग्गज प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं शिवाजी महाराज पार्क मध्ये अनावरण करण्यात आलंय। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि मनसे प्रमुख या स्मारकाचे सल्लागार राज ठाकरे यांच्या हस्ते स्मृती स्मारकाचं अनावरण करण्यात आलंय। यावेळेस आचरेकर सरांची मुलगी विशाखा दळवी आणि कुटुंबीय माजी क्रिकेटर प्रवीण आमरे उपस्थित होते। श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत सर्व्हिसेस विरुद्ध 39 धावांनी मात केली आहे। मुंबईने सर्व्हिसेसला विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं होतं। मात्र मुंबईच्या धारदार गोलंदाजी समोर सर्व्हिसेसचा डाव 19.3 ओव्हरमध्ये 153 धावांवरच आटोपलाय। मुंबईकडून शार्दुल ठाकूर याने 4 विकेट्स घेतल्या आणि मुंबईचा हा या स्पर्धेतील 5व्या सामन्यातील 4था विजय ठरलाय। वेस्ट इंडिज संघाने घरच्या मैदानावर बांगलादेश विरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने केली होती, ज्यामध्ये त्यांनी पहिला सामना 201 धावांनी जिंकला होता। जमैकाच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेश संघाने मोठा उलटफेर केला आणि 101 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी राखली आणि बांगलादेशचा कॅरेबियन बेटांवरचा हा तिसरा विजय ठरलाय। अजित चव्हाणच्या उत्तरार्धातील तुफानी चढाया आणि सुनील कुमार सोमवीरच्या भक्कम बचावाच्या जोरावर प्रो कबड्डी लीगच्या 11व्या पर्वातील अखेरच्या टप्प्यात पुणे मुक्कामी घरच्या मैदानावर पुणेरी पलटणला 43-29 असं सहज हरवलंय। पुणेरी पलटणला घरच्या मैदानावर यशस्वी सुरुवात करण्यात अपयश आलंय। या विजयाने युमुंबाने 3ऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे। श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये 89व्या सामन्यात जोरदार रोमांचक खेळ झाला। दोन्ही संघांनी 34-34 अशी बरोबरी स्वीकारली। बेंगळूर बुल्ससाठी नितीन रावलने 7 तर परदीप नरवाल आणि सुशीलने प्रत्येकी 6 गुण मिळवले। तथापि खेळाच्या बहुतेक भागांमध्ये नेतृत्व करणाऱ्या गुजरात जायंट्सच्या राकेशने 7 गुण नोंदवले आणि नीरजलाही 5 गुण मिळालेत। हातातोंडाशी आलेला विजय डी गुकेशच्या हातून निसटला आणि 7व्या फेरीत त्याला डिंग लिरेनशी बरोबरीत समाधान मानावं लागलंय। दोन्ही खेळाडूंचे 7व्या फेरी अखेर 3.5 गुण झालेत। निओ ग्रुनफेल्ड पद्धतीने सुरू झालेल्या डावात गुकेशने नवीन 7वी खेळी करून डिंगला पेचात टाकलं। मात्र डिंगने जवळपास अर्धा तास विचार करून डाव बेनोनी पद्धतीच्या अंगाने वळवला। गुकेशने अप्रतिम खेळ्या करीत त्याचा बेनोनी पद्धतीचाही सखोल अभ्यास असल्याचं दाखवून दिलं आणि गुकेशने पटाच्या मध्य भागात वर्चस्व प्रस्थापित केलंय।